नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या वोटम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल म्हणजे नेमका कोण, ज्याच्यामध्ये काय काय असतं आणि कोणकोणते पार्ट असतात। सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल जो आहे, ज्याला आपण गायनोशियम असं म्हणणार आहोत, गायनोशियम। ओके, सो टिपिकल गायनोशियमचा आपण स्ट्रक्चर बघूयाच, पण गायनोशियम जो आहे ह्या गायनोशियमच्या इंडिव्हिज्युअल पार्टला आपण पिस्टिल असं सुद्धा म्हणणार आहोत किंवा यालाच आपण कार्पेल असं सुद्धा म्हणणार आहोत। ओके, सो गायनोशियम इज सिम्पली नथिंग बट द फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल। द इंडिव्हिज्युअल पार्ट ऑफ गायनोशियम इज नोन ॲज पिस्टिल ऑर कार्पेल। आता काही फ्लॉवर्समध्ये गायनोशियम जो आहे किंवा कार्पेल जे असतात हे फ्री असतात, खूप सारे असतात आणि फ्री असतात। आता हे जे फ्री असतात ना, त्यांना आपण ॲपोकार्पस असं म्हणणार आहोत, ॲपोकार्पस। आणि काही फ्लॉवर्समध्ये पिस्टिल किंवा कार्पेल जे असतात हे फ्यूज्ड असतात, आणि जे फ्यूज्ड असतात ना, तर त्या प्रकारच्या ओव्हरीला किंवा त्या प्रकारच्या गायनोशियमला आपण सिनकार्पस असं म्हणणार आहोत। ओके, सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल म्हणजेच कोण, गायनोशियम, ज्याच्या इंडिव्हिज्युअल पार्टला आपण म्हणणार आहोत पिस्टिल किंवा कार्पेल। जर कार्पेल फ्री असतील तर त्याला आपण म्हणणार ॲपोकार्पस, आणि जर कार्पेल फ्यूज्ड असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत सिनकार्पस। आता जर आपण टिपिकल कार्पलचं किंवा टिपिकल गायनोशियमचं स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला काय काय बघता येईल, तर याच्यामध्ये 3 पार्ट असतात। व्यवस्थित समजून घ्या, ह्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत। पैकी वरचा जो पोर्शन असतो, या वरच्या पोर्शनला आपण स्टिग्मा असं म्हणणार आहोत। दिस अप्पर पोर्शन इज नोन ॲज स्टिग्मा। त्याच्यानंतर जो मिडल पोर्शन आहे, या मिडल पोर्शनला आपण स्टाईल असं म्हणणार आहोत, आणि लोअर पोर्शन जो आहे विच इज नोन ॲज ओव्हरी। सो हे झालं सिम्पल स्ट्रक्चर, एंटायर सिम्पल स्ट्रक्चर कोणाचं, टिपिकल गायनोशियमचं, ज्याच्यामध्ये अप्पर पोर्शन जो आहे या अप्पर पोर्शनला आपण स्टिग्मा असं नाव दिलं। त्याच्यानंतर मिडल पोर्शन जो आहे, पूर्ण मिडल पोर्शन जो आहे, याला आपण स्टाईल असं म्हणणार आहोत, जे पूर्ण एम्प्टी असते आतल्या बाजूनं, लुक्स लाईक पाईप। आणि शेवटचा जो ग्लोब्युलर स्ट्रक्चर दिसतो किंवा ग्लोब्युलर पार्ट दिसतो, याला आपण म्हणणार आहोत ओव्हरी। आणि हे जे ओव्हरी आहे, या ओव्हरीमध्ये प्रेझेंट असतं ओव्ह्यूल। नीट समजून घ्या, ओव्हरीमध्ये प्रेझेंट आहे ओव्ह्यूल। आता काही फ्लॉवर्समध्ये सिंगल गायनोशियम असतो, सिंगल ओव्ह्यूल असतं। जर ओव्ह्यूल सिंगल ओव्ह्यूल असेल तर त्याला आपण युनिओव्ह्युलेट असं म्हणणार आहोत। जर एखाद्या कार्पेलमध्ये ओव्ह्यूल सिंगल असेल तर त्याला आपण युनिओव्ह्युलेट म्हणणार आहोत। एक्झाम्पल याचं मँगो आपण कन्सिडर करू शकतो। जर एखाद्या ओव्हरीमध्ये मेनी नंबर ऑफ ओव्ह्यूल्स असतील, खूप सारी ओव्ह्यूल्स असतील, तर त्याला आपण मल्टी ओव्ह्युलेट असं म्हणणार आहोत, मल्टी ओव्ह्युलेट। ओके, सो मल्टी ओव्ह्युलेट, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ सीड्स फॉर्म होतात, अशा प्रकारचे प्लांट्स। ओके, सो हा झाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल, ज्याला आपण गायनोशियम असं नाव दिले। इंडिव्हिज्युअल पार्टला पिस्टिल किंवा कार्पेल म्हणतो। कार्पेल जर फ्री असतील तर ॲपोकार्पस, फ्यूज्ड असतील तर सिनकार्पस। त्याच्यानंतर टिपिकल गायनोशियम जो आहे, ह्याच्यामध्ये अप्पर पोर्शनला आपण स्टिग्मा म्हटलं, मिडल पोर्शनला आपण स्टाईल म्हटलं, आणि शेवटच्या पोर्शनला आपण ओव्हरी म्हणणार आहोत। ओव्हरीमध्ये असतात ओव्ह्यूल। जर सिंगल ओव्ह्यूल असेल तर त्याला आपण युनि ओव्ह्युलेट म्हणणार, आणि ओव्ह्यूल एकापेक्षा जास्त असतील तर त्याला आपण मल्टी ओव्ह्युलेट असं म्हणणार आहोत। सो आता आपण जे बघणार आहोत ते आपण बघणार आहोत ह्या ओव्हरीमध्ये प्रेझेंट असलेलं एक ओव्ह्यूल, ज्याच्यावरती आपल्याला बोर्डला क्वेश्चन आहे। बोर्डला क्वेश्चन काय असतो तो समजून घ्या, आणि त्याचा आन्सर आपल्याला काय लिहायचं आहे ते पण समजून घ्या। बघा, आपल्याला बोर्डला 3 मार्कामध्ये क्वेश्चन येतो, एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ ॲन ॲनाट्रोपस ओव्ह्यूल। आपण ह्या ओव्ह्यूलला ॲनाट्रोपस ओव्ह्यूल का म्हणायचं आहे ते पण आपण बघूयात। सो आपल्याला क्वेश्चन असणार आहे 3 मार्कांसाठी हा, की ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय एक्सप्लेन करायचं आहे व्यवस्थित समजून घ्या। मी जसं म्हटलं तुम्हाला की ओव्हरीमध्ये प्रेझेंट आहे, तर ओव्हरीमध्ये याचं स्ट्रक्चर, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर कसं दिसतं आपण बघूयात। तर ओव्ह्यूल जो आहे, ह्या ओव्ह्यूलच्या सेंट्रल पोर्शनपासून आपण सुरुवात करूया डायग्राममध्ये। सेंट्रल पार्ट जो असतो, या सेंट्रल पार्टमध्ये प्रेझेंट असणार आहे एक ओव्हल शेप स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये अप्पर साइडला
3 सेल प्रेझेंट असतील, सेंटरला एक सिंगल सेल प्रेझेंट असेल आणि लोअर साईडला 3 सेल्स प्रेझेंट असतील. म्हणजे टोटल ह्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 सेल 7 सेल दिसतील. मात्र न्यूक्लियस बघा 1 2 3 4 5 6 7 and 8. म्हणजे हे जे स्ट्रक्चर असणार आहे ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं जे स्ट्रक्चर असणार आहे याला आपण 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर असं सुद्धा म्हणणार आहोत. याचं अजून एक नाव आहे, आपण पुढे बघूयात. सो हे जे आपण ओव्हल शेप स्ट्रक्चर काढले ना, ह्या स्ट्रक्चरचं नाव काय आहे तर इथं बघा अप्पर साईडला ज्या 3 सेल्स असतात ना, या अप्पर साईडच्या 3 सेल्सना आपण अँटीपोडल सेल असं म्हणणार आहोत. दीज आर नोन ॲज अँटीपोडल सेल्स. ओके. त्याच्यानंतर सेंटरला जी सिंगल सेल तुम्हाला दिसते, या सिंगल सेलला आपण सेकंडरी न्यूक्लियस असं म्हणणार आहोत किंवा ह्याचं दुसरं नाव आहे पोलार बॉडीज. ओके, पोलार बॉडीज. त्याच्यानंतर लोअर एंडला खालच्या बाजूला ज्या 3 सेल आहेत त्या 3 सेलमध्ये सेंटरची जी तुम्हाला मोठी सेल दिसते या सेलला आपण एग असं म्हणणार आहोत आणि ह्या बाजूच्या ज्या 2 सेल आहेत छोट्या छोट्या यांना आपण सिनर्जिड्स असं म्हणणार आहोत. दीज आर नोन ॲज सिनर्जिड्स. ओके. सो सेंटरच्या सेलला आपण नाव दिलं एग, बाजूच्या 2 सेलला आपण नाव दिले सिनर्जिड्स आणि ह्या दोघांना मिळून आपण एग ॲपॅरेटस असं म्हणणार आहोत. एग ॲपॅरेटस. ओके. आता ह्या एंटायर स्ट्रक्चरला ज्यांच्यामध्ये अँटीपोडल सेल्स आहेत, ज्याच्यामध्ये सेकंडरी न्यूक्लियस आहे, ज्याच्यामध्ये एग ॲपॅरेटस आहे, ह्या एंटायर स्ट्रक्चरला आपण एम्ब्रियो सॅक असं म्हणणार आहोत. ओके. सो ह्याला म्हणायचं आहे एम्ब्रियो सॅक. लक्षात राहू द्या, याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रत्येक सेल हॅप्लॉइड असणार आहेत. नीट समजून घ्या. याच्यावरती MCQ येतात. MCQ मी तुम्हाला दाखवेन कसे सोडवायचे असतात. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या सेल्स हॅप्लॉइड असणार आहेत. लक्षात राहू द्या, ही सेल हॅप्लॉइड, ही हॅप्लॉइड, ही पण हॅप्लॉइड, ही पण हॅप्लॉइड, ही पण हॅप्लॉइड, ही पण हॅप्लॉइड. आणि ह्याच्यामध्ये जे 2 गॅमेट्स आहेत, सॉरी 2 न्यूक्लियस आहेत, हे दोन्हीच्या दोन्ही न्यूक्लियस हॅप्लॉइड आणि हॅप्लॉइड असणार आहेत. ओके. सो हे झालं एम्ब्रियो सॅक. नाउ एम्ब्रियो सॅक इज एनक्लोज्ड विदिन अ बल्की पोर्शन विच इज नोन ॲज न्यूसेलस. नीट समजून घ्या, एम्ब्रियो सॅक जिथं प्रेझेंट आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला एक बल्की मोठा पोर्शन प्रेझेंट असतो. या पोर्शनला आपण म्हणणार आहोत न्यूसेलस. सो न्यूसेलस जे आहे, ह्या न्यूसेलसचं स्ट्रक्चर स्पेसिफिकली मेड विथ द हेल्प ऑफ पॅरेनकायमॅटस सेल्स. सो ह्या ज्या मी ड्रॉ करत आहे आत्ता, ह्या सगळ्या सेल्सना आपण पॅरेनकायमॅटस सेल्स असं म्हणणार आहोत. आणि जसं मी तुम्हाला पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पोलनग्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये, की जिथं जिथं पॅरेनकायमॅटस सेल्स असतात त्यांचं फंक्शन असतं स्टोरेज अँड सप्लाय ऑफ फूड. सो ह्या सगळ्या सेल्स काय करतील, फूड स्टोअर करतील आणि सप्लाय करतील. सो न्यूसेलसचं फंक्शन मी तुम्हाला सांगितलं, न्यूसेलस इज न्यूट्रिटिव्ह पोर्शन. हा काय करेल, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करेल पूर्ण ओव्ह्यूलला. आता त्याच्या बाहेरच्या बाजूला, न्यूसेलसच्या बाहेरच्या बाजूला 2 महत्त्वाचे वॉल प्रेझेंट आहेत. हा एक वॉल आणि हा दुसरा वॉल. नीट समजून घ्या, ह्याच्या न्यूसेलसच्या बाहेरच्या बाजूला 2 वॉल प्रेझेंट आहेत आणि हे जे 2 वॉल आहेत ना, या 2 वॉल्सना आपण इंटेग्युमेंट्स असं म्हणणार आहोत. दीज आर नोन ॲज इंटेग्युमेंट्स. इंटेग्युमेंट 2 असल्यामुळं ह्याच स्ट्रक्चरला आपण बायटेगमिक स्ट्रक्चर असं सुद्धा म्हणणार आहोत. म्हणजेच लक्षात येतं का बघा, फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हल जो आहे ह्याच्यामध्ये ॲनाट्रोपस ओव्ह्यूल जो आहे, ह्या ॲनाट्रोपस ओव्ह्यूललाच आपण 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर असंही म्हणणार किंवा बायटेगमिक ओव्ह्यूल असं सुद्धा आपण म्हणणार आहोत. हे झालं पूर्ण स्ट्रक्चर कुणाचं, ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचं. आता ह्याच्यात अजून काय राहतं तर नीट समजून घ्या. इथं बघा, हा जो न्यूसेलस आपण ड्रॉ केला, ह्या पूर्ण न्यूसेलसच्या बाहेरच्या बाजूला 2 इंटेग्युमेंट प्रेझेंट आहेत. मात्र एक पोर्शन असा आहे जिथं इंटेग्युमेंट अब्सेंट आहेत. ओके. सो इथं तुम्हाला दिसेल की या इथं इंटेग्युमेंट अब्सेंट असल्यामुळं एक छोटंसं ॲपर्चर तयार झालं, एक छिद्रासारखं स्ट्रक्चर तयार झालंय. सो हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला आपण मायक्रोपाईल असं म्हणणार आहोत. इट इज नोन ॲज मायक्रोपाईल. आता मायक्रोपाईल जे आहे, ह्या मायक्रोपाईलचं फंक्शन काय आहे तर मायक्रोपाईल जो आहे इथून पोलन ट्यूब आतमध्ये एंटर होणार आहे ड्युरिंग फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशनमध्ये आपण तो पार्ट बघूयात. ह्याची महत्त्वाची 3 फंक्शन्स आहेत. त्यातलं पहिलं फंक्शन आहे ड्युरिंग फर्टिलायझेशन इट प्रोव्हाइड पॅसेज
टू द पोलन ट्यूब. पोलन ट्यूबला हा काय करेल, पॅसेज प्रोव्हाइड करेल. आणि अजून 2 फंक्शन्स आहेत ती तुम्हाला मी डबल फर्टिलायझेशनमध्ये सांगेन. ओके, आता मायक्रोपाईल जे आहे ह्या मायक्रोपाईलच्या बरोबर अपोजिट एंडला, नीट समजून घ्या, मायक्रोपाईलच्या बरोबर अपोजिट एंड जे आहे या अपोजिट एंडला आपण नाव देणार आहोत चाल्जा. याचं नाव आहे चाल्जा. नीट समजून घ्या. आपण काय म्हटलं बघा, एम्ब्रियो सॅक जो आहे या एम्ब्रियो सॅकलाच आपण फिमेल गॅमेट म्हणणार आहोत. त्याच्या बाहेरच्या बाजूला न्यूसेलस प्रेझेंट आहे, पॅरेनकायमापासून बनलेला जो फूड सप्लाय करणार आहे. त्याच्या बाहेरच्या बाजूला 2 इंटेग्युमेंट्स आहेत आणि ह्या इंटेग्युमेंटचं फंक्शन सांगितले, इट प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू द इंटरनल पार्ट. इंटरनल पार्टला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं. जिथं इंटेग्युमेंट अब्सेंट आहे तिथे एक छोटं ॲपर्चर तयार होतं, त्याचं नाव आपण सांगितलं मायक्रोपाईल. आणि मायक्रोपाईलच्या अपोजिट एंडला आपण चाल्जा असं म्हटलंय. मग चाल्जा जो आहे या चाल्जाचं फंक्शन काय आहे, तर चाल्जा इज रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ इंटेग्युमेंट. अलग लक्षात बघा, चाल्जा काय करतो, इंटेग्युमेंट्स तयार करतो. म्हणजेच काय, इंटेग्युमेंट्स आर डिराइव्ड फ्रॉम चाल्जा. ओके, जिथं आपण म्हटलं इंटेग्युमेंट नाही त्याला आपण म्हटलं मायक्रोपाईल. ओके, आता मायक्रोपाईलच्या बरोबर थोडंसं पुढच्या बाजूला तुम्हाला दिसेल की हे जे सेकंड इंटेग्युमेंट आहे हे पुढं कंटिन्यू झालं आणि एक फिलामेंटस स्ट्रक्चर इथं तुम्हाला फॉर्म झालेला दिसेल. हा जो फिलामेंटस स्ट्रक्चर आहे याला आपण फ्युनिकल असं म्हणणार आहोत किंवा फ्युनिकल किंवा स्टॉक, त्याला आपण म्हणतो फ्युनिकल ऑर स्टॉक. आता हे जे फ्युनिकल आहे ह्या फ्युनिकलचं फंक्शन काय आहे, तर फ्युनिकल इज रिस्पॉन्सिबल फॉर अटॅचमेंट ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल ऑर ओव्ह्यूल टू द ओव्हरी. आपण मगाशी म्हटले की ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल प्रेझेंट असतं, तर मग ओव्ह्यूल ओव्हरी बरोबर कनेक्ट कोण करणार आहे, तर फ्युनिकल. ओके, सो विच लॅटर कन्वर्ट्स इनटू प्लासेंटा, जो प्लासेंटामध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, सो हे झालं स्ट्रक्चर. आता ह्याच्यामध्ये लक्षात तुम्हाला काय काय ठेवायचे आहेत, जसं मी सांगितलं चाल्जा, मायक्रोपाईल, न्यूसेलस आणि एम्ब्रियो सॅक. ओके, आपल्याला हा जो एम्ब्रियो सॅक आहे ह्या एम्ब्रियो सॅकची डेव्हलपमेंट कशी होते हा पुढचा पार्ट आहे, तो आपण बघणार आहोत. म्हणजे अँटीपोडल सेल्स कशापासून तयार झाल्या किंवा कशा तयार झाल्या, सेकंडरी सेल कशा तयार झाल्या आणि एग ॲपॅरेटस कसं तयार झालं. ओके, सो आता लक्षात राहू द्या, फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्लमध्ये ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. हां, ॲनाट्रोपस ओव्ह्यूल ह्याला का म्हणायचं हे एकदा लक्षात घ्या. ज्या ओव्ह्यूलमध्ये मायक्रोपाईल डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये असेल आणि चाल्जा अपवर्ड डिरेक्शनमध्ये असेल, ज्या ओव्ह्यूलमध्ये मायक्रोपाईल डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये असेल आणि चाल्जा अपवर्ड डिरेक्शनमध्ये असेल त्या प्रकारच्या ओव्ह्यूलला आपण ॲनाट्रोपस ओव्ह्यूल असं म्हणणार आहोत. ओके, सो ॲनाट्रोपस ओव्ह्यूल बरोबरच अजून काही ओव्ह्यूल आहेत की ज्या ओव्ह्यूलचं मायक्रोपाईल वरती असतं, चाल्जा खाली असतो, किंवा मायक्रोपाईल इकडच्या बाजूला, चाल्जा इकडच्या बाजूला. फक्त एवढं लक्षात राहू द्या की हे जे 2 असतात हे 2 अपोजिट एंड असतात. ओके, सो ह्याची नंबर ऑफ टाईप्स आहेत जी तुम्हाला नीटच्या सिलेबसमध्ये येतात, जिथं आपल्याला थेरीला त्याची गरज नाही. ओके, सो हे जे स्ट्रक्चर बघितलं आपण हे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल. ओके, सो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये एम्ब्रियो सॅक कसा डेव्हलप होतो याच्याबद्दल बघूयात. तोपर्यंत थँक्यू.